हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी शिक्षकांच्या रिक्त पदाविषयी भरती प्रक्रिया पार पडत असून त्याविषयी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी नियमित वेतन श्रेणी 9,300 ते 34,800 आणि ग्रेड पे 4,200 एवढा अतिशय चांगल्या प्रकारचा वेतनमानसुद्धा दिलं जाणार आहे। पाहूया सैनिक स्कूल सातारा 415001 महाराष्ट्र। ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द रेग्युलर पोस्ट ऑफ TGT इन इंग्लिश 01 पोस्ट म्हणजे एका जागेकरता या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर इन इंग्लिश या पदाकरता ही भरती प्रक्रिया पार पडत आहे। दिस पोस्ट इज रिझर्व फॉर SC ST कॅटेगरी म्हणजे ही जी जागा आहे ही SC आणि ST कॅटेगरीसाठीच आहे। इन केस क्वालिफाईड रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट इज नॉट अवेलेबल द वॅकन्सी विल बी फिल्ड विथ जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट ॲज पर सैनिक स्कूल सोसायटी रूल्स अँड रेग्युलेशन्स म्हणजेच या ठिकाणी SC ST कॅटेगरीचा उमेदवार जर उपलब्ध झाला नाही तर त्या ठिकाणी इतर जनरल म्हणजे खुल्या प्रवर्गातील असेल किंवा इतर प्रवर्गातील उमेदवारांची निवड सुद्धा सैनिक स्कूल सोसायटी रूल्स अँड रेग्युलेशननुसार करण्यात येईल। इसेन्शियल क्वालिफिकेशन पात्रता काय आवश्यक आहे पहा। BA इंग्लिश विथ मिनिमम सेकंड क्लास अँड BA डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट और इंटिग्रेटेड BA डिग्री फ्रॉम रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अ कॉन्स्टिट्यूट युनिट ऑफ NCERT म्हणजेच या ठिकाणी BA म्हणजेच इंग्रजी विषयातून ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे आणि सेकंड क्लास असणं आवश्यक आहे। BEd सुद्धा आवश्यक आहे। मस्ट हॅव क्वालिफाईड CTET स्टेट TET तो TET किंवा CTET उत्तीर्ण असणं आवश्यकच आहे। ॲबिलिटी टू कॉन्व्हर्स फ्लुएंटली इन इंग्लिश म्हणजे इंग्रजीमध्ये प्रभुत्व असणं आवश्यक आहे। प्रेफरन्स विल बी गिव्हन टू हायर एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग ॲट हायर सेकंडरी लेवल इन रेसिडेन्शियल स्कूल्स ओनली म्हणजे निवासी शाळेमध्ये अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे। अचिव्हमेंट इन NCC स्पोर्ट्स एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज त्याचबरोबर NCC खेळामध्ये त्याच पद्धतीनं सहशालेय उपक्रमामध्ये या ठिकाणी अचिव्हमेंट असणं सुद्धा आवश्यक आहे। एज बिटवीन 21 to 35 इयर्स ॲज ऑन 2 फेब्रुवारी 2019 2 फेब्रुवारी 2019 रोजी कमीत कमी वय 21 जास्तीत जास्त 35 इतकं असावं। पे अँड पल्स पे बँड ₹9,300 34,800 ग्रेड पे ₹4,600 9,300 ते 34,800 वेतन श्रेणी असून ग्रेड पे 4,600 असणार आहे प्लस DA अधिकचे भत्ते अँड अदर अलाउन्सेस इतर भत्तेसुद्धा असणार आहेत। ॲज पर सैनिक स्कूल सोसायटी रूल्स अँड रेग्युलेशन सबसिडायझेड एज्युकेशन फॉर 2 चिल्ड्रन अँड फ्री मेसिंग फॉर सेल्फ एक्सेप्टिंग ड्युरिंग व्हॅकेशन्स त्याच पद्धतीनं या ठिकाणी 2 मुलांचं शिक्षण आणि जेवणसुद्धा या ठिकाणी फ्री असणार आहे। रेंट फ्री अकोमोडेशन इज अवेलेबल त्याच पद्धतीनं राहण्याची व्यवस्थासुद्धा मोफत असणार आहे। हाऊ टू अप्लाय डिझिरियस कॅन्डिडेट्स should apply on the prescribed performance available on website www.sainikisatara.org with attested copies of educational qualification experience certificate along with self-addressed envelope 9 inches by 4 inches with ₹5 stamps affixed account payee demand draft and any nationalized bank of ₹300 for general and ₹100 for SC ST non-refundable drawn in favor of Principal Sainik School Satara payable at Satara must reach Principal Sainik School Satara on before 2 फेब्रुवारी 2019 म्हणजे 2 फेब्रुवारी 2019 पर्यंत जो फॉर्म या ठिकाणी उपलब्ध आहे अधिकृत वेबसाईटवरती त्या वेबसाईटवरचा फॉर्म भरून या ठिकाणी सेल्फ ॲड्रेस आणि ₹5चा स्टॅम्प या अर्जावरती चिटकवून त्या ठिकाणी तुमचं जे काही क्वालिफिकेशनचे जे काही सर्टिफिकेट्स असतील ते अटेस्टेड करून ₹300चा डिमांड ड्राफ्ट म्हणजे DD
जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आणि 100 रुपयाचा SC/ST अशा रीतीने हा फॉर्म या ठिकाणी सबमिट करावायचा आहे. टर्म्स अँड कंडिशन. द पोस्ट इज ट्रान्सफरेबल विथ ऑल इंडिया ट्रान्सफरेबिलिटी क्लॉज. The school will not be responsible for postal delays. Only Indian nationals are to apply. Candidates of SC/ST category should submit a copy of caste certificate along with application form. Applications sent through email will not be accepted. Incomplete applications shall be summarily rejected. No TAD will be admissible for interview. The school administration reserves the right to cancel the vacancy due to non-availability or suitability candidates or administrative policy reasons. अशा प्रकारची ही जाहिरात 4 जानेवारी 2019 रोजी प्रसिद्ध झालेली असून हा ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा तुम्हाला जाहिरातीमध्ये व्हिडिओमध्ये दिसत असेल. हा अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करून तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करायला विसरू नका. लक्षात ठेवा, जे BA BEd इंग्लिश आहेत याने हा ॲप्लिकेशन करायला विसरू नका. अतिशय चांगल्या प्रकारचं वेतनमान आहे. ती 9,300 ते 34,800 आणि ग्रेड पेसुद्धा 4,600 असणार आहे. त्यामुळं SC/ST त्याचबरोबर इतर प्रवर्गातली उमेदवारांनी सुद्धा अर्ज करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.